आता बातमी आहे नांदेडमधून। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचा आज नांदेड दौरा पार पडत असताना समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाला अचानक भेट देत धडक तपासणी केली। या भेटीदरम्यान कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। खोत यांनी कार्यालयात भेट दिली असता विभाग नियंत्रक उपस्थित नसल्याचे आढळून आले। संबंधित अधिकारी कार्यालयातून निघून गेल्याचे, पलायन केल्याचे समोर आले। याचबरोबर अनेक कर्मचारी देखील गैरहजर असल्याचे निदर्शनास आले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या खोत यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी संबंधित अधिकारी तातडीने कार्यालयात दाखल झाले। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान संबंधित अधिकाऱ्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे खोत यांनी सांगितले। कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी पैसे उकळल्याचे गंभीर आरोपही त्यांनी केले। या प्रकरणाची दखल घेत आपण परिवहन मंत्र्यांकडे अधिकृत तक्रार करणार असून संबंधित अधिकाऱ्याला कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले। नांदेड विभागामध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांची आम्ही भेट मागितलेली होती। एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून भेट मागितली असताना मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व पदाधिकारी आम्ही आलो आणि ऑफिस उघडं ठेवून विभाग नियंत्रक यांनी पलायन केलेलं होतं। जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिले। खरं बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत। बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेले होते। एमडीनी त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मीटिंगमध्ये आपण सांगितलेलं होतं, पण सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे। आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा बोर्ड त्या खुर्चीवरती ठेवला। मला वाटतं की परिवहन विभागाला, परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात, जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात। विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे। आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही दिवे आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हरतळा फासला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करणार आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।